आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सिद्धेश ताकवले आपल्यासोबत आहेत. सिद्धेश, आता कुठपर्यंत आलाय जरांगे पाटलांचा ताफा? अरे थांबा एक मिनिट, तुमचं लाईव्ह सिद्धेश, माझा आवाज येतो तुझ्यापर्यंत? कारण अँकरचा प्रश्न तरी कळू द्या, मग मी तुमच्याकडे येतो. सिद्धेश पर्यंत आपला आवाज जात नाहीये, बराच गोंधळ दिसतोय. कारण या आंदोलकांचं आणि जरांगे पाटलांच्या मोर्चाचं काल संध्याकाळपासून सातत्यानं ते कव्हरेज करतायत. आंदोलकांची घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे आणि हजारो वाहनं आता आझाद मैदानाच्या दिशेने निघाली आहेत. आपण परत एकदा सिद्धेशकडे जाऊयात. सिद्धेश, कुठपर्यंत आलाय जरांगे पाटलांचा ताफा? सौरभ, मी आता आझाद मैदानाच्या याच ठिकाणी आहे. जर माझं मागचं दृश्य बघितलं असेल तर शेकडोंच्या संख्येनं आता कार्यकर्ते हे आता आझाद मैदानाच्या दिशेनं, लाखोंच्या संख्येनं आता हे सगळे कार्यकर्ते आझाद मैदानाच्या दिशेनं दाखल झालेले आहेत. आपण हा उत्साह सर्व काही सगळं सांगून जातोय. मनोज जरांगे पाटील अवघ्या काही क्षणामध्ये आता आझाद मैदान जवळ करतील. या ठिकाणी आपण पाहतोय हा जो उत्साह आहे तो आपल्याला सगळं काही सांगून जातोय. आरक्षण घ्यायच्या आधीचा हा सगळा उत्साह आहे. त्यामुळे आता जरांगे पाटलांच्या या सगळ्या पुढच्या पार्श्वभूमीवरती आता हे सगळं लक्ष लागलेलं आहे. जरांगे पाटील आता पुढची भूमिका काय घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काही कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न आपण करूयात. सांगाल, जरांगे पाटील आता थोड्याच वेळात आता या ठिकाणी आझाद मैदानावरती येतील काय? जरांगे पाटील आमचे देवत आहेत. आम्ही ते एवढे मराठा समाज आलेला आहे. ते कोटीच्या संख्येनं मराठा मला सांगा फक्त मला सांगा, जर सरकारनं 5,000 लोकांचीच फक्त परवानगी जरांगेंसोबत दिली होती, मात्र लाखोंच्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, काय सांगा? आझाद मैदानामध्ये फक्त 5,000 आपले बांधव बसतील, बाकीचे आझाद मैदानाच्या पूर्ण बाहेरून राहतील आणि आरक्षण घेतल्याशिवाय कोणालाही चालणार नाही. एक गोष्ट प्रामुख्यानं, जसे जरांगे आता आझाद मैदानाच्या दिशेने येतात, हुबेहूब जरांगेंसारखे दिसणारे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी दिसतात. काय सांगताय? जरांगेंसारखी एकदम वेशभूषा दिसते तुमची, काय सांगाल? पाटील आता पाटलांच्या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतोय? प्रसाद असून एक मोठा प्रतिसाद भेटते. पाटलाच्या आदेशावर आम्ही सगळे मुंबईमध्ये आलेलो आहेत. पाटील हे आमचे आराध्य दैवत आहेत. पाटलानं जे आम्हाला आदेश दिला त्याच्याप्रमाणे आम्ही आदेश पाळणार आहेत. आदेशाच्या शांततेत आंदोलन होणार आहे. पाटील आझाद मैदानावर राहते, आम्ही बाकी सगळे इकडे राहूत. कसल्याच प्रकारचं आम्ही गोळगंधाळ करणार नाहीत. पाटील जोपर्यंत आम्ही करणार नाही, पाटील जोपर्यंत राहतील, पाटील जोपर्यंत पाटील जोपर्यंत राहतात आम्ही तोपर्यंत राहू. शांततेनं आमचं आंदोलन राहणार आहे. पण मला एक सांगा, तुम्ही सेम टू सेम जरांगेंसारखे दिसताय. तुमचा काही फोटो वगैरे कोणी काढायचा प्रयत्न नाही तर चुकून असं वाटायचं की जरांगे पाटील आंदोलकांसोबत? असं काय मी त्यांचा एक जीवाचा मावळा आहे. मी त्यांच्या सोबत सतत राहतो. मला त्यांचा खूप आदर्श आहे. त्यांचा आमचे आराध्य दैवत म्हणायसारखे हरकत नाहीये. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आम्हाला जर दैवत भेटले तर फक्त मनोज जरांगे पाटील. मला माझा एक गोष्ट प्रामुख्याने अशी आहे, मनोज जरांगे आता दुसऱ्यांदा मुंबईला येत आहेत. या आधी सुद्धा मुंबईला आलेले होते. वाशीवरती त्यांना थांबवलं. एकनाथ शिंदे त्यावेळी होते. एकनाथ शिंदे आले, जरांगेंची मनधरणी केली, गुलाल उधळला गेला. त्याच्यानंतर आश्वासनं मिळाली. मला बोलू द्या. आश्वासनं मिळाली, त्याच्यानंतर आश्वासनांची पूर्तता झाली नाही. पुन्हा एकदा जरांगे पाटील आता मुंबईमध्ये येत आहेत. आता जर यावेळी सुद्धा शिष्टमंडळाने मध्यस्थी केली आणि जर जरांगेंची समजूत घालायचा प्रयत्न केला तर जरांगे ऐकतील का? आणि नेमकी जरांगेंची पुढची एक मिनिट त्यावेळेस बी आमची विजय झालेली आहे. आम्ही आलो नाहीत. 1,00,000 आमचे मराठे ह्याच्यामध्ये आरक्षणमध्ये ओबीसीमध्ये गेलेले आहेत. आम्हाला आरक्षण भेटलेलं आहे. पण तरी सुद्धा राहिलेले शिंदे साहेब सगळे घालणार आहेत. जरांगे पाटलानं शिंदे साहेबाला जे बी काही हे केलं होतं ते बी काय शिंदे साहेब आमच्या सोबतच आहेत. शिंदे साहेबाला द्यायचा पूर्ण अधिकार आहे आणि शिंदे साहेबच आम्हाला हे आरक्षण देऊ शकते हे आम्हाला निश्चय माहिती आहे. नक्कीच. त्यामुळे आपण पाहतोय सौरभ, कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या दृष्टीनं या ठिकाणी सगळे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत. ऑलमोस्ट अर्धच आझाद मैदान आता फुल झालेलं आहे.
अटी शर्थींची परवानगी जी दिलेली होती 5,000 लोकांची ती दिलेली गेलेली होती, तरी सुद्धा आता शेकडोंच्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते आता या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता या ठिकाणी